तर कुठे कसा वेळ जातो हे सांगणारा हा तक्ता. माणसाचं सर्वसाधारण आयुष्य 70 वर्ष. झोपेत जातो 25 वर्षांचा काळ. शिक्षणामध्ये जाणारा एकूण वेळ 8 वर्षांचा. निवांतपणा आणि आजारपण 6 वर्ष. सुट्टी मौज मजा 7 वर्ष. प्रवास आणि येण्या जाण्यात 5 वर्ष. खाण्यापिण्यात किरकोळ कामामध्ये 7 वर्ष. परिणामकारक कामाकरिता हातात उरतात फक्त 12 वर्ष. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ल विभाग 2 वरळी गणेश भक्तांचं स्वागत करत आहे. पृथ्वी तलावरच्या प्रत्येक माणसाचं आयुष्यमान वेळ. एखादं कासव 400 वर्ष जगतं तर एखाद्या कीटकाचा जीवन प्रवास केवळ आठवडाभराचा असू शकतो. प्राण्यांमध्ये वयोमानाबाबत विविधता असती तरी एक समान गोष्ट कोणती असेल तर त्यांचा वेळ अन्नाच्या शोधात निघून जातो. यातून मानव प्राण्यानं मात्र स्वतःला वेगळं काढतो. शिकार, कच्चं मांस, कंदमुळं असं करता करता तो शेती करायला लागला. ज्या कामात त्याचा अख्खा दिवस जायचा ती कामं तो मिनिटा सेकंदामध्ये करू लागला. जातं गेलं पिठाची चक्की. मिणमिणारे दिवे गेले विजेनं जादू केली. टेलिफोन गेले पुढे मोबाईल क्रांती आली. घड्याळाच्या काट्यावर स्वार होत त्यानं गतीतून प्रगतीकडे झेप घेतली. इथंच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरत गेला. अंतराळ यान जर काही सेकंद उशिरा सुटलं तर त्याचं कार्य बिघडू शकतं याचं गणित तो मांडू लागला. सोन्यापेक्षा मौल्यवान जर काही असेल तर तो वेळ. हे झालं त्याच्या यशस्वी जीवनाचं तंत्र. आणि दिवसाच्या 24 तासांमध्ये आपल्याला एका मिनिटाचीही भर घालता येत नाही. फक्त वाचवता येतो हातून निसटणारा एक एक क्षण. हा झाला त्याच्या यशाचा मंत्र. या तंत्राला मंत्राला आपलंसं करत कित्येकांनी जीवनात उत्तुंग शिखर गाठली. टाइम मॅनेजमेंट मधला गुरु मानला गेलेला मुंबईचा डबेवाला 7 समुद्रापार पोहोचला. जगाच्या नकाशावर त्याचं नाव झालं ते त्याच्या वेळेच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे. राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचन, मनन, देशकार्य यासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून घड्याळालाच मित्र मानत असतात. आजच्या पिढीचा आयकॉन सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, लता मंगेशकर, संगणक तज्ञ बिल गेट्स अशा व्यक्तिमत्वांनी वेळेचा सदुपयोग करत ध्येय आखली, पूर्णत्वाला नेली आणि यशोशिखरावर विराजमान झाले. जपान, इंग्लंड सारखे इटुकले देश जगाच्या पाठीवर खूप मोठे ठरले. इथले नागरिक वेळेला अत्युच्च महत्व देतात म्हणून हे देश कणाकणानं प्रगती करत असतात. पण 125 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात अशी वेळेची किंमत ओळखणारे फक्त 1% आहे. त्यांच्या हाती या देशातली संपत्ती, यश एकवटलंय. बाकी 99% लोकांचं काय? घराघरातल्या माता भगिनी आपले आठवड्यातले 20 ते 30 तास टीव्ही पुढे घालवतात. मारधाड चित्रपट, कारस्थान पिकवणाऱ्या टीव्ही सिरियल्स घरात दुःख घेऊन येतात. समाज मनाला लुळं पांगळं करून टाकणारी 24 तास चालणारी 250 ते 300 चॅनल्स आपल्या कुटुंबाचा वेळ शोषून घेत आहेत हे लक्षात येत नाही का तुमच्या? सतत कानावर मोबाईल लावण्यानं किरणोत्सर्गाचा त्रास होतो हे माहीत असूनही कानाला मोबाईल चिकटलेलाच. काय बोलावं, किती बोलावं याचा हिशेब ठेवतो आपण. पंचतारांकित देवळाच्या बाहेर लागणाऱ्या तरुणांच्या लांबच लांब रांगा फक्त या भारत देशातच दिसतील, अन्य कुठेही. ज्या युवकांच्या खांद्यावर हा देश उभा आहे ते असे दैवाच्या अधीन झालेले परवडेल का या महासत्तेला?
विद्यार्थी मित्रांनो, नाक्या नाक्यावर चिंध्या चिवडीत बसणं, वायफळ गोष्टींवर तासन तास गप्पा छाटत बसणं, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, तरुण पिढीचा उमेदीचा किती वेळ यात वाया जातो मोजलाय कधी? ज्येष्ठ नागरिकांनी आपले अनुभव सुना नातवंडांच्या सोबत वाटून दिले, छोट्या मोठ्या कामात मदत केली, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला तर वृद्ध भार नव्हे आधार असा सन्मान आपोआपच मिळेल तुम्हाला. धकाधकीच्या जीवनात विरंगुळा सुद्धा हवाच नव्हे, ती गरज असते शरीराची आणि मनाची सुद्धा. पण टाइमपासला आयुष्यामध्ये किती जागा आहे याचा वेळीच विचार केला नाही तर आयुष्याचा टाइमपास व्हायला असा किती वेळ लागला. स्वतःच्या वजनापेक्षा 8 पट अधिक वजन असलेला साखरेचा दाणा वारुळाकडे नेण्यासाठी अहोरात्र धडपडणारी ही मुलगी, मधाच्या एका थेंबासाठी मैलोनमैल उडण्याची जिद्द पंखामध्ये बाळगणारी ही मधमाशी, कितीदा विस्कटून टाका पुन्हा पहिल्यासारखंच सुंदर जाळं विणणारा कष्टाळू. निसर्गाला रिकाम टेकले पण आवडत नाही अशांना मागे टाकत तो पुढे निघून जातो हा संदेश देणारे हे छोटे छोटे जीव, आपण त्यांच्याकडून शिकतो का काही? अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा बिचारा 1/1 सेकंदाचं काय महत्व असतं. अपघातातून बचावलेल्या माणसाला बिचारा 1 सेकंदाचं महत्व, महत्वाची ट्रेन चुकलेल्या माणसाला बिचारा 1 मिनिटाचं महत्व, सुपरस्टार अमिताभ बच्चनला बिचारा 1 तासाचं महत्व, रोजंदारीच्या मजुराला बिचारा 1 दिवसाचं महत्व, नापास विद्यार्थ्याला बिचारा 1 वर्षाचं महत्व. प्रतापगडाच्या भेटीत शिवानं 1 क्षण जरी उशीर केला असता तर मराठ्यांचा हा राजा धिप्पाड अफजल खानाच्या मिठीत गत प्राण झाला असता. वाचवलेलं एक मिनिट राष्ट्राच्या विकासाला हातभार लावत असतं. देश प्रगती करतो म्हणजे त्याचे नागरिक प्रगती करत असतात. 21व्या शतकात प्रगती पथावर राहायचं असेल तर वाळूचं घड्याळ उद्योगाचं नाही, डिजिटल व्हावं लागेल. दोस्त हो, आपण वेळ कसा घालवतो यावर आपली योग्यता ठरत असते. वेळ वाया घालवला तर वेळ आपल्याला वाया घालवी हे सत्य जेवढं लवकर स्वीकारून तेवढं. चला बाप्पाचा आशीर्वाद घेऊन लगेचच कामाला सुरुवात करू. कल करे सो आज